आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी प्रतिभा शिंदेंच्या नावाची चर्चा असल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। दरम्यान प्रतिभा शिंदेंना महिला आयोग किंवा राज्यसभा देण्यास भाजपचा विरोध, सूत्रांची माहिती। श्रीकांत शिंदेंनी अमळनेरमधील बैठकीत कार्यकर्त्यांचे कान टोचले। गर्व बाजूला ठेवून कामं केली पाहिजेत, श्रीकांत शिंदेंचं आवाहन। पक्षाची ताकद टिकवायची असल्यास कार्यकर्त्यांनी कामं करावीत, श्रीकांत शिंदेंचा सल्ला। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आधारे राज्यात शालेय स्तरावर त्रिभाषा सूत्र यंदा शैक्षणिक सत्रापासून लागू होणार नाही। सरकारच्या पातळीवर अद्याप काही निर्णय झाला नाही। प्रचलित धोरणाप्रमाणेच शैक्षणिक धोरण सुरू राहील, शिक्षण मंत्र्यांचं स्पष्टीकरण। बालभारतीच्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्येही राज्यातील बोलीभाषांना स्थान। इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी, वऱ्हाडी या बोलीभाषांचा समावेश। 11वी-12वीच्या स्तरावरही बोलीभाषांचा विस्तार करण्याचा विचार। 10वी-12वी पुरवणी परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना उद्यापासून मिळणार। 16 जूनपासून पुरवणी परीक्षा सुरू होणार असून 10वीची 30 जून, 12वीची 8 जुलैपर्यंत परीक्षा चालणार। राज्यातील 25 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह आज पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज। कोकण विभागातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2, पश्चिम महाराष्ट्रातील 5, मराठवाड्यातील 4, विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यात समावेश। मे आणि जूनमधील रेशन धान्य उचलण्यास 15 जूनपर्यंत मुदतवाढ। EPOS तांत्रिक बिघाडामुळे शासनाचा मोठा निर्णय। कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही, पुरवठा विभागाची माहिती। आता पाहूया मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या।